नमस्कार मित्रांनो, पटकन एक लाईक करा. आजचं आपलं टार्गेट आहे फक्त 100 लाईक्स. आजची ही घटना काळजाचा थरकाप उडवणारी आहे. नागपूर जिल्ह्यातल्या मनकापूर परिसरातली ही खरी घटना आहे. 11 ऑगस्ट 2025च्या त्या दिवशी सकाळी सकाळी मनकापूर परिसरातल्या गावातील काही शेतकरी रोजच्या कामासाठी आपल्या रानात निघाले होते. बंबा नावाच्या त्या जलवाहिनीजवळ असणाऱ्या झाडाझुडपांमध्ये त्यांना अचानक एका महिलेच प्रेत पडलेले दिसले. ते बघताच बिचारे शेतकरी पार हादरून गेले. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि तिथे बघणाऱ्या लोकांची मोठी जत्रा भरली. याच गदारोळात एका गाववाल्यानं हुशारी दाखवत पोलिसात फोन फिरवला आणि पोलिसांना या घटनेची वर्दी दिली. ही खबर कानावर पडताच SSI राजेंद्र सिंह हे आपले काही पोलीस शिपायांना सोबत घेऊन तडक घटनास्थळी दाखल झाले. बंबाजवळच्या त्या झाडाझुडपात त्या माऊलीच प्रेत अस्ताव्यस्त पडलं होतं आणि आजूबाजूला बघणाऱ्याचा मोठा गोतावळा जमला होता. हे सगळं प्रकरण एखाद्या महिलेच्या खुनाशी निगडीत असावं असा दाट संशय तिथे येत होता. म्हणूनच SSI राजेंद्र सिंह यांनी कसलाही वेळ न घालवता आपल्या मोठ्या साहेबांना या घटनेची सगळी माहिती दिली. काही वेळ उलटत नाही तेव्हाच SP अरुण कुमार आणि DSP संतोष कुमार हे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी तातडीनं फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला सुद्धा पाचारण करून घेतलं. यानंतर पोलिसांनी अगदी बारकाईनं त्या घटनास्थळाची पाहणी करायला सुरुवात केली. मरण पावलेल्या त्या महिलेचे वय साधारणपणे 50 ते 52 वर्षाच्या दरम्यान असावं असा अंदाज होता. तिनं लाल रंगाचा कुर्ता आणि पिवळ्यानीर रंगाची सलवार असा पेहराव केलेला होता. तिच्या गळ्यात एक पाकीट लटकलेलं दिसत होतं. हाताच्याच बाजूला एक रुमाल पडला होता आणि मनगटावर एक लाल रंगाचा दोरा बांधलेला होता. शरीरावर जखमेचे किंवा मारहाणीचे कसलेही निशाण वरवर तरी दिसत नव्हते. हे सगळं दृश्य बघून असं वाटत होतं की त्या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला असावा. श्वान पथकातील तो सुगावा लावणारा कुत्रा आजूबाजूला झुडपांमध्ये बराच वेळ वास घेत राहिला आणि चारीकडे फिरत राहिला. त्यानंतर तो भुंकत भुंकत कडेन असलेल्या रस्त्यापर्यंत निघून गेला. फॉरेन्सिक टीमने सुद्धा आपल्या पद्धतीनं तपास केला. त्यांनी फोटो काढले आणि तिथले महत्त्वाचे पुरावे गोळा करायला सुरुवात केली. आतापर्यंत शेकडो लोकांनी त्या महिलेच तोंड बघून घेतलं होतं, पण दुर्दैवानं तिथं कुणीही तिला ओळखू शकलं नाही. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होती की ती महिला आजूबाजूच्या कुठल्याही गावची रहिवासी नव्हती. कुणीतरी तिला खूप लांबून इथं बोलावलं होतं आणि मग तिचा काटा काढला होता. हा खून नक्कीच कुणीतरी जवळच्या किंवा ओळखीच्या माणसानेच केला असावा असा अंदाज होता. प्रेताची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी ते शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. 70 तास गेले तरीही कोणीही समोर येऊन त्या महिलेला ओळखलं नाही. मग सरकारी नियमानुसार पोस्टमार्टम झाल्यावर पोलिसांनी त्या अज्ञात महिलेवर रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करून टाकले. SP अरुण कुमार यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने मनावर घेतलं होतं. त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी आणि खुनाचा छडा लावण्यासाठी त्यांनी पोलिसांच्या 2 खास तुकड्या तयार केल्या. एक तुकडी DSP संतोष कुमार यांच्या नेतृत्वाखाली शोध घेऊ लागली आणि दुसरी तुकडी जितेंद्र चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला लागली. पोलिसांनी त्या महिलेचा शोध केवळ मनकापूरमध्येच नाही तर शेजारच्या सर्व परिसरात पण सुद्धा सुरू केला. तिथल्या पोलीस ठाण्यांमध्ये त्या महिलेचे फोटो आणि वर्णन देणारे फलक लावले गेले आणि बेपत्ता असलेल्या महिलांची माहिती मागवण्यात आली. पण 10 दिवस उलटून गेले तरी त्या महिलेची ओळख काही पटली नव्हती. खबरांच्या हातीसुद्धा ठोस असं काहीच लागलं नव्हतं. वर्तमानपत्रात या अंधाधुंद खुनाच्या बातम्या येऊ लागल्या आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहू लागले. या बातम्या वाचून पोलीस खात्यातले अधिकारीसुद्धा चांगलेच अस्वस्थ झाले होते. 23 ऑगस्ट 2025 रोजी SSI राजेंद्र सिंह यांना राजपूर पोलीस ठाण्यातून एक निरोप मिळाला की तिथं राणी सोमवंशी नावाच्या महिलेची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. ही तक्रार तिचा नवरा राजपाल सोमवंशी याने दिली होती. राणी ही 52 वर्षांची होती आणि तिला 4 मुलं होती. ही माहिती मिळताच पोलिसांची एक टीम गावात धावली
आणि राजपालला सोबत घेऊन आली, जेणेकरून तो ओळख पटवू शकेल. जेव्हा राजपालला त्या महिलेच्या मृतदेहाचे फोटो दाखवण्यात आले, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न लावता तिला ओळखलं. त्याने सांगितलं की ही त्याचीच बायको राणी आहे. 10 ऑगस्टच्या सकाळी 9 वाजता औषधं आणण्यासाठी घराबाहेर पडली होती आणि त्यानंतर कधीच परतली नाही. राजेंद्र सिंह यांनी राजपालला विचारलं की तुझं कोणाशी भांडण होतं का किंवा काही वाद होता का? राजपाल म्हणाला की मी एक साधा भोळा वयस्कर शेतकरी माणूस आहे आणि माझं कुणाशीही भांडण किंवा कसला व्यवहार नव्हता. त्याने हे देखील सांगितलं की घरात असा कोणताही बाहेरचा माणूस येत नसे ज्याच्याशी राणीचे काही विशेष संबंध असेल. राणीकडे स्वतःचा मोबाईल होता, पण तो आता बंद होता. राजपालन अनेकदा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, पण ते शक्य झालं नव्हतं. पोलिसांनी राणीचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्याचे कॉल डिटेल्स बाहेर काढले. त्यावरून असं समोर आलं की राणी एका विशिष्ट नंबरवर वारंवार बोलायची. तिच्या फोनवरचा शेवटचा कॉलसुद्धा त्याच नंबरवरून आला होता. राणी सोमवंशीच्या मोबाईलवर आलेला तो शेवटचा नंबर पोलिसांनी ट्रेस केला. तेव्हा समजलं की हा नंबर गावातल्या अरुण नावाच्या तरुणाच्या नावावर आहे. पोलीस पथक तातडीने अरुणच्या घरी पोहोचले, पण तो तिथे सापडला नाही. अरुणचे वडील यांनी सांगितलं की अरुण हिंगणामध्ये राहतो आणि तिथे टँकर चालवतो. यानंतर पोलिसांनी रात्री अरुणला ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात जेव्हा अरुणला राणीच्या खुनाबद्दल विचारलं गेलं, तेव्हा सुरुवातीला त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा पोलिसांनी ॲक्शन घेतली, तेव्हा तो पार तुटला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. अरुणन जिथे सांगितलं तिथे पोलिसांनी जाऊन राणीचा तोडलेला मोबाईलसुद्धा हस्तगत केला. त्याने मोबाईलचा सिम तोडून बंबामध्ये फेकून दिलं होतं आणि तोडलेला फोन झुडपांमध्ये फेकला होता. SSI राजेंद्र सिंग यांनी त्या खुन्याला अटक केल्याची आणि या ब्लाइंड मर्डरचा उलगडा केल्याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर SP अरुण कुमार आणि DSP संतोष कुमार सिंह यांनी पोलीस सभागृहात पत्रकार परिषद घेऊन राणी हत्याकांडाचा पर्दाफाश केला. हा खून प्रेमातल्या विश्वासघातामुळे आणि लबाडीमुळे झाला होता. ही सगळी घटना नागपूर जिल्ह्यातील मनकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेठवली गावाची आहे. याच गावात राजपाल सोमवंशी आपल्या कुटुंबासोबत राहायचे. त्यांच्या बायकोचे नाव राणी होतं आणि त्यांना 4 अपत्ये होती, ज्यात 2 मूल आणि 2 मुलींचा समावेश होता. राजपाल हे साधे शेतकरी होते. राजपाल स्वभावाने खूप साधे आणि कमी शिकलेले गृहस्थ होते. याउलट त्यांची बायको राणी ही शिकलेली आणि जरा जास्त चलाख होती. राणी आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगायची. राजपाल आता वयाच्या अशा टप्प्यावर पोहोचले होते जिथे माणसाच्या सांसारिक इच्छा कमी होतात. ते दिवसभर शेतात राबायचे आणि रात्री जेवण करून झोपायचे. पण राणी, जी 4 मुलांची आई होती, ती स्वतःला अजूनही जवानच समजायची. ती नेहमी खूप नटून थटून राहायची. तिला घरात सगळं सुख होतं, पण नवऱ्याच्या सुखापासून ती स्वतःला दूर समजायची. कधीकधी तिच्या मनात यायचं की आपण दुसरं लग्न करावं, पण कोणाशी हा विचार करून ती उदास व्हायची. राणी आपला मोकळा वेळ जास्तीत जास्त मोबाईलवरच घालवायची. तिला इंस्टाग्राम चालवण्याची प्रचंड आवड होती. तिथे ती स्वतःचे एडिट केलेले फोटो टाकायची, जेणेकरून ती तरुण आणि सुंदर दिसावी. तिला नेहमी अशी आशा वाटायची की एखादा तरुण तिचा फोटो बघून तिला पसंत करेल आणि मैत्रीचा हात पुढे करेल. एके दिवशी अरुण जाधवने इंस्टाग्रामवर राणीचा फोटो बघितला आणि तो भुलला आणि त्याने तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून दिली. राणीने सुद्धा लगेच त्याची रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांची मैत्री वाढली आणि ते इंस्टाग्रामवर चॅटिंग करू लागले. अरुणचा अभ्यासात अजिबात चित्त नव्हतं आणि शेतीत सुद्धा त्याला रस नव्हता. म्हणूनच त्याने ड्रायव्हिंग शिकून घेतली आणि तो चालक बनला. काही काळानंतर तो गाव सोडून टँकर चालू लागला. अरुण जाधव आणि राणी सोमवंशी यांची मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली. इंस्टाग्रामवर त्यांचा रोजचा संवाद चालायचा. राणी आपलं खरं वय लपवण्यासाठी फिल्टर ॲप्सचा वापर करायची.
जवळपास 1 वर्षभर हे असं सूत जुळलं होतं. मग हळूहळू दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबरसुद्धा दिले. आता गप्पांसोबतच मोबाईलवर सुद्धा त्यांचं बोलणं सुरू झालं. राणी अनेकदा मध्यरात्री अरुणला फोन लावायची. वेळेनुसार दोघांचं प्रेम अजूनच वाढलं आणि त्यांना एकमेकांना भेटण्याची ओढ लागली. एके दिवशी त्याने फोनवर राणीला सांगितलं की मला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे. राणी म्हणाली की माझीसुद्धा तीच इच्छा आहे. तू जेव्हा हवं तेव्हा येऊ शकतोस. अरुण राणीला भेटण्यासाठी खूपच उतावीळ झाला होता. म्हणूनच तिसऱ्याच दिवशी तो मनकापूरला पोहोचला. त्यानं राणीला फोन लावून सांगितलं की मी यात्री हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि तू उद्या सकाळी नक्की भेटायला ये. राणीने उत्तर दिलं की मी सकाळी 10 वाजेपर्यंत हॉटेलवर पोहोचेल आणि आपण नाश्ता आणि जेवण सोबतच करूया. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे राणी सकाळी 9 वाजताच हॉटेलवर हजर झाली. जेव्हा अरुणने पहिल्यांदा राणीला पाहिलं तेव्हा त्याला मोठा धक्काच बसला. इंस्टाग्रामवर ज्या राणीचा फोटो त्याने पाहिला होता, प्रत्यक्षात समोर बसलेली राणी तशी मुळीच नव्हती. ती त्याच्या वयापेक्षा कितीतरी मोठी आणि प्रौढ दिसत होती. राणीने मेकअप करून वय लपवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुद्या तिचं खरं वय सांगत होत्या. अरुणला आता उमजलं होतं की राणीनं आपल्याशी मोठा दगा केलाय. इंस्टाग्रामवर एडिट केलेले फोटो लावून तिने आपली फसवणूक केली. अरुणच्या मनात राणीबद्दल प्रचंड राग निर्माण झाला, पण त्याने आपला तिरस्कार मनामध्येच दाबून ठेवला. तो राणीशी गोड गोड बाता मारत राहिला आणि त्याने तिला हे कळू दिलं नाही की त्याच्या मनात किती मोठा संताप उसळला आहे. राणीनं विचार केला की अरुणसारख्या तरुण आणि मजबूत माणसाशी लग्न करून ती आपली उरलेली सगळी स्वप्न पूर्ण करून घेईल. त्या दिवशी राणीनं अरुणशी खूप गप्पा मारल्या आणि त्याच्याशी शरीरसंबंध सुद्धा केले. आता हॉटेलमध्ये भेटल्यावर आणखी काय होणार होतं? नुसती रगडारगडी. अनुभवी राणीनं त्याचा ऊस चांगलाच सोलून काढला होता. काही तास हॉटेलमध्ये घालवल्यानंतर ती पुन्हा आपल्या घरी परतली. त्या दिवशी ती खूप आनंदात होती. रात्रीसुद्धा ती अरुणचाच विचार करत होती आणि त्यांच्यासोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण आठवत राहिली. अरुण जेव्हा तिथून निघाला तेव्हा त्याला असं वाटलं की त्याचं सगळं काही लुटलं गेलं आहे. त्याला हे पक्क कळलं होतं की राणीसारख्या बाईशी तो कधीच लग्न करू शकणार नाही. त्याला सतत हेच वाटत होतं की राणीन प्रेमाच्या नावाखाली आपली फसवणूक केली आहे. याच विचारात त्याने सुद्धा ठरवलं की आता तो राणीवर प्रेम नाही तर तिच्याकडून पैसे उकळणार. जर तिनं नकार दिला तर तो तिच्याशी नात तोडून टाकेल. थोड्या दिवसानंतर जेव्हा अरुण पुन्हा राणीला हॉटेलमध्ये भेटला तेव्हा त्यानं वरवर खूप प्रेम दाखवलं. तिच्याशी तो प्रेमानं बोलला, सोबत वेळ घालवला आणि मग कोणत्या तरी गरजेत सोंग करून तिच्याकडे पैसे मागितले. लग्नाच्या स्वप्नात हरवलेल्या राणीन त्याला पैसे देऊन टाकले. यानंतर हे सत्र सुरूच राहिलं. अरुण जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा हॉटेलमध्ये राणीला भेटायचा आणि मग तिच्याकडून पैसे उकळायचा. आशापकरे त्यानं राणीकडून जवळजवळ 2 लाख रुपये घेतले होते. काही काळानंतर राणीनं अरुणवर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली, पण अरुण दरवेळी काही ना काही सबब सांगून विषय टाळून द्यायचा. हळूहळू राणीला त्याचा संशय येऊ लागला. तेव्हा तिनं अरुणला धमकावण्यास सुरुवात केली की एकतर तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर माझे सगळे पैसे व्याजासकट परत कर, नाहीतर मी पोलिसात जाऊन तुझी तक्रार करीन आणि तुला तुझ्या कुटुंबासकट जेलमध्ये सडवीन. राणीच्या या धमकीनं अरुण चांगलाच हादरून गेला. त्याला वाटलं की आता हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकतं. म्हणूनच त्यानं तिला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळ मागून घेतला. त्यानं राणीचा पुन्हा विश्वास जिंकला आणि राणीचा कायमचा काटा काढायचं मनात पक्क केलं. 8 ऑगस्ट 2025 रोजी राणीनं अरुणला फोन करून धमकी दिली की लवकर लग्न कर, नाहीतर पैसे परत कर. यावर अरुण सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि लग्नासाठी तयार आहे. त्यानं राणीला सांगितलं की 10 ऑगस्टला ये, त्यानंतर आपण लग्नाचा काय तो पुढचा प्लॅन ठरवू. 10 तारखेला दुपारी 12:30 वाजता राणी चौकात पोहोचली. तिथे अरुण आधीपासूनच तिची वाट बघत थांबला होता. यानंतर दोघांनी जवळच असलेल्या एका उपाहारगृहात बसून चहा आणि नाश्ता केला
मग ते दोघे खरपरी बंबाच्या जवळ पोहोचले आणि एका सुनसान जागी झाडाखाली बसून बोलू लागले. बोलता बोलता राणीने अरुणकडे पुन्हा लग्नाचा हट्ट धरला आणि तारीख नक्की करायला सांगितली. हे ऐकताच अरुणचा राग अनावर झाला. त्याने राणीची ओढणी तिच्या गळ्याभोवती गुंडाळली आणि आवळायला सुरुवात केली. ओढणी त्याने तोपर्यंत आवून धरली जोपर्यंत राणीचा शेवटचा श्वास थांबला नाही. खून केल्यानंतर अरुणने राणीला झाडाझुडपांमध्ये ढकलून दिलं. राणीच्या मोबाईलमधलं सिम काढून त्याने तोडलं आणि बंबामध्ये फेकून दिलं. मोबाईलसुद्धा झुडपांमध्ये लपून टाकला. ओढणी पाल्यापाचोळाखाली दडवून ठेवली, जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. राणी जेव्हा उशिरापर्यंत घरी परतली नाही, तेव्हा तिचा नवरा राजपालला काळजी वाटू लागली. त्याने राणीला फोन केला, पण फोन बंद येत होता. तो रात्रभर अस्वस्थ होऊन राणीचा शोध घेत राहिला. दुसऱ्या दिवशी त्याने काही जवळच्या लोकांना राणी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. अनेक दिवस बायकोचा शोध घेतल्यावर जेव्हा काहीच पत्ता लागला नाही, तेव्हा त्यांनी पोलीस ठाण्यात बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अरुणची कसून चौकशी केली. यानंतर 3 सप्टेंबर 2025 रोजी त्याला न्यायालयात सादर करण्यात आले. कोर्टाने त्याला जिल्हा कारागृहात पाठवून दिले. तर मित्रांनो, आजच्या या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून पाहताय हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.